भरपूर प्रभागाचा विकास बाकी आहे. रस्ते, नाल्या, ड्रेनेजचे काम, अपूर्ण जे काही रस्ते आहेत त्यांचे कामं आत्ता जस्ट सुरू केलेले आहेत. ते मी पाहते आहे, नागरिकांच्या भरपूर समस्या आहेत. सर, आता माझं विजन, मी ॲक्च्युली डॉक्टर आहे. डॉक्टर असल्यामुळे आरोग्याकडे मी बारकाईने लक्ष देईल. पहिले मूलभूत समस्या ज्या आहेत त्यांचं निराकरण करेन आणि आपल्या प्रभागामध्ये एक विशिष्ट असे मी ॲप तयार करणार आहे, जेणेकरून आजकाल पूर्ण डिजिटल जमाना आहे सुरू. तर त्यामध्ये प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये ते ॲप असेल आपल्या प्रभागातील लोकांच्या. जिथे कुठे कचरा असेल किंवा नाल्यांचं काम असेल, रस्त्यांचं काम असेल, घरामध्ये पावसाळ्यामध्ये पाणी वगैरे साचतं, त्यांच्यात फोटोज काढून ते अपलोड करतील आणि समस्या महानगरपालिकेचे जे काही आपले कर्मचारी वगैरे असतील ते लगेच निराकरण करतील. नमस्कार, मी बसवंतवाडी शेळगावकर. BPS मराठीचा हा विशेष भाग. आजच्या भागामध्ये आपण नांदेड शहर वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या या अनुषंगाने आपण या ठिकाणी प्रभाग क्रमांक 1 मध्ये आहोत. प्रभाग क्रमांक 1च्या अपक्ष उमेदवार सौ डॉक्टर प्रतीक्षा अशोकराव धुतडे ताई आपल्यासोबत आहेत. तर या प्रभागात ते अपक्ष लढत आहेत आणि या प्रभागामध्ये त्याने अपक्ष लढत असताना प्रभागामध्ये ते आता प्रचाराला सुरुवात केली आहे. तर त्यांच्याकडून आपण थेट जाणून घेणार आहोत. तर आपण या प्रभागामध्ये फिरत आहात, प्रभागाची समस्या जाणून घेत आहात. तर कसा प्रतिसाद तुम्हाला भेटत आहे? सर, मी प्रभागामध्ये फिरते आहे. भरपूर प्रभागाचा विकास बाकी आहे. रस्ते, नाल्या, ड्रेनेजचे काम, अपूर्ण जे काही रस्ते आहेत त्यांचे कामं आत्ता जस्ट सुरू केलेले आहेत. ते मी पाहते आहे, नागरिकांच्या भरपूर समस्या आहेत. तर त्या आता आम्हाला जर संधी दिलीच नागरिकांनी तर आम्ही नक्कीच त्यांचा विकास करू. अपूर्ण जे राहिलेले कामं आहेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आता तुम्ही प्रभागात फिरताय, तर असे कोणत्या महत्त्वाच्या समस्या तुम्हाला दिसत आहेत की ते सोडवणं अतिशय गरजेचं आहे आता तातडीने? सर, मी आज माझा सर्वे आहे आपला बोधिसत्व नगरमध्ये. त्या नगरमध्ये एंट्री केल्याच्या नंतर समोर पाणी साचलेलं आहे सर. पूर्ण ड्रेनेजचं, नाल्यांचं पाणी आहे. तिथून येताना त्रास झाला, चालता येत नाही आहे. रस्ते खोदून ठेवलेले आहेत. पूर्ण अपूर्ण रस्त्यांची कामं आहेत सर. रस्ते कुठेच व्यवस्थित नाही आहेत. मोजक्याच असा भागांचा विकास झालेला आहे. तिथे आम्हाला आता, मी जर निवडून दिलंच मला, तर मी पहिले ते काम कंप्लीट करेल. ज्या काही मूलभूत गरजा आहेत लोकांच्या, जे पाणी म्हणा किंवा ड्रेनेज, रस्त्यांची कामे, नाल्या, ह्या सगळ्या मूलभूत ज्या गरजा आहेत त्या मी सोडवेल सर पहिले. आता तुम्ही अपक्ष उमेदवार आहात या ठिकाणून, तर या ठिकाणी तुम्ही या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही असं काय विजन ठेवलेलं आहे प्रभागासाठी? सर, आता माझं विजन, मी ॲक्च्युली डॉक्टर आहे. डॉक्टर असल्यामुळे आरोग्याकडे मी बारकाईने लक्ष देईल. पहिले मूलभूत समस्या ज्या आहेत त्यांचं निराकरण करेन, जसे रस्ते, नाले, आत्ता जे काही सांगितलं त्याबद्दल. आणि लहान मुलांसाठी इथे कुठे उद्यान नाही आहे किंवा क्रीडांगण नाही आहे, जेणेकरून त्यांची मानसिक विकास झाला पाहिजे असं नाही आहे, ते प्रभागामध्ये करेल. महिलांची सुरक्षितता हा म्हणजे महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यासाठी मी काम करेल. आपल्या प्रभागामध्ये प्रत्येक नगरांमध्ये CCTV वगैरे बसवण्याचं मी काम करणार आहे सर. म्हणजे आपण सुशिक्षित आहोत, जसा प्रभाग डिजिटल झाला पाहिजे असं माझं विजन आहे सर. या 5 वर्षामध्ये प्रभागाचा आपला चेहरापलट करायचा आहे मला. जर जनतेने मला सपोर्ट केला, संधी दिलीच, तर मी या प्रभागाचा चेहरामोहरा बदलून टाकेन सर. नक्कीच. अनेकदा आपण पाहतो की जनतेचे अनेक प्रश्न असतात, वेगवेगळे प्रश्न असतात. तर तुम्हाला त्यांच्याशी संपर्क ठेवायचा आहे नगरसेवक झाल्यानंतर तुम्ही, तर त्यासाठी तुम्ही काय करणार आहात? सर, एक हेल्पलाईन नंबर काढेल सर मी. आपलं जनसंपर्क कार्यालय तर असेलच, पण सोबत एक हेल्पलाईन नंबर असेल, जेणेकरून त्यांनी समस्या नागरिक आम्हाला कळवतील त्यावर आणि त्वरित म्हणजे हे होईल सर, निराकरण त्यांच्या समस्यांचं होईल, समस्या सोडवल्या जातील. आणि आपल्या प्रभागामध्ये एक विशिष्ट असे मी ॲप तयार करणार आहे, जेणेकरून आजकाल पूर्ण डिजिटल जमाना आहे सुरू. तर त्यामध्ये प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये ते ॲप असेल आपल्या प्रभागातील लोकांच्या. जिथे कुठे कचरा असेल किंवा नाल्यांचं काम असेल, रस्त्यांचं काम असेल, घरामध्ये पावसाळ्यामध्ये पाणी वगैरे साचतं, त्यांच्यात फोटोज काढून ते अपलोड करतील आणि समस्या महानगरपालिकेचे जे काही आपले कर्मचारी वगैरे असतील ते लगेच निराकरण करतील सर. असं एक विशिष्ट ॲप मी तयार करणार आहे सर. चालेल. नक्कीच. आपण आता प्रतीक्षा अशोकराव धुतडे हे ज्या काही उमेदवार आहेत त्या ठिकाणी त्यांचा निशाणी पंख आहे, तर आपण त्यांच्याशी संवाद साधलोत. ते प्रभागामध्ये फिरत आहेत. नक्कीच यानंतर सुद्धा अनेक प्रभागामध्ये आपण जाणार आहोत. त्या ठिकाणच्या उमेदवाराबद्दल आपण त्यांच्या प्रचाराबद्दल जाणून घेणार आहोत. तोपर्यंत थांबतो. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार सर.